दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता दिवाळी काही दिवसांवरच आलेली आहे. सगळ्यांचीच लगबग सुरू आहे. फराळ करतोय, कोणी खरेदीची सुरुवात आहे. तर दिवाळी येण्याआधी आपल्या घरामध्ये जेव्हा आपण खरेदी करतो काही वस्तू, तर लक्षात घ्या काही वस्तू आहेत, या वस्तू आपल्याला काय आणायच्या आहेत, त्या कोणत्या वस्तू आहेत, त्याचे महत्त्व काय, या घरामध्ये आपल्या असल्याने काय बदल आपल्या घरामध्ये होणार आहेत, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासूनच सुरुवात होते आणि भाऊबीजपर्यंत आपला हा सण सुरू असतो. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करत असतो. आता या दिवाळीला आपण बऱ्याच सेवा देखील करणार आहोत. 5 तारखेपासून आपण 12 तारखेपर्यंत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत आहोत. या काही सेवा करत असताना दिवाळीची सुरुवात त्याचप्रमाणे आपण ह्या सर्व सेवा करणारच आहोत. पण आपल्या घरामध्ये आपण सुशोभीकरण करत असतो, घर असे छान सजवत असतो. कारण दिवाळीला आपल्या सर्वांच्या घरामध्ये माता लक्ष्मी असते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपलं घर देखील आपण छान आणि सुंदर असं बनवत असतो. तर काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. आता कोणत्या गोष्टी आहेत? सर्वप्रथम म्हणजे आपल्या घराला आपण प्रवेश करत असताना वरती दरवाजाच्या वरती आपण तोरण बांधतो. आता हे तोरण आपल्याला खरेदी करत असताना, आता आजकाल आपण रोजच तोरण बनवून लावू शकत नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तोरण आहेत, त्या तोरण आपण आवडेल ते आपण खरेदी करतो. पण त्यामध्ये तुम्ही कवड्याचे तोरण अवश्य घ्या. कवड्याचेच तोरण का असावे? तर कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि हे तोरण जर आपल्या दरवाजावरती जे आपली मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती चौकटीला जर हे तोरण असेल तर अतिशय उत्तम. कारण घरामध्ये येणारा प्रत्येक माणसामध्ये आपल्याविषयी चांगलेच मत आहे किंवा तो आपल्याविषयी चांगलाच विचार करत आहे असं नसतं. जी काही निगेटिव्हिटी तो व्यक्ती आपल्या घरामध्ये घेऊन प्रवेश करत असतो तो तिथंच आपल्या उंबरट्याच्या बाहेर राहता. इतकी ताकद या कवड्यांमध्ये असते. जर तुम्ही तोरण खरेदी करणार असाल तर अवश्य आपण तोरण हे कवड्यांचं घ्या. किंवा रोज जर तुम्हाला जमलं तर अशोकाची पानं किंवा आंब्याची पानं झेंडूंच्या फुलामध्ये ओवून रोज तुम्ही आपल्या घराला तोरण बांधू शकता. त्यानंतर आहे आकाशकंदील. आता आकाशकंदील आपण दरवर्षीच नवीन घेतो असं नाही, पण जर तुमचा जुना खराब झाला असेल तर तुम्ही अवश्य यावर्षी नवीन एक आकाशकंदील घ्या. कारण आपल्याला जे काही आपण सुशोभीकरण करतो यातून आपल्याला काय मिळतं, काय याच्यातून काय बदल होतो आपल्या घरामध्ये याविषयी आपण पाहतोय. तर त्याचबरोबर आपल्याला पणती देखील घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये कितीही पणत्या असू द्यात, पण एक तरी पणती आपल्याला दिवाळीला खरेदी करायची आहे. आता पणती खरेदी करताना एक पणती घ्या, अगदी छोटी घ्या चालेल, किंवा आपण सहसा 6 पणत्या आपण विकत घेतो. मागच्या वर्षीच्या पणत्या, या वर्षीच्या पणत्या तुम्ही स्वच्छ करा आणि लावू शकता. आता पणती का लावतो? तर पहा, आपण कितीही लाईटिंग केली, काही केलं तरी पणती ही आवर्जून दिवाळीला आपल्या घराबाहेर असतेच असते. तर पणतीचं महत्त्व काय? तर आपलं जे काही जीवन आहे ते अंधकारातून तेजोमय करण्यासाठी, प्रकाशमय होण्यासाठी आपण या पणत्या आपल्या घराबाहेर लावायच्या आहेत. तर पणती आपण अवश्य खरेदी करा. एक तरी पणती अवश्य खरेदी करा असे मी म्हणेन. त्याचबरोबर आपण धन्वंतरी दशी दिवशी आपण काही सेवा करत असतो. या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे केरसुणी असते, कुबेर यंत्र असावे, श्रीयंत्र असावे, लक्ष्मीचा फोटो असावा किंवा मूर्ती असावा, किंवा कुबेर यंत्र असावे. आता कुबेर यंत्राबरोबर जर तुम्ही कुबेरांचा फोटो घेतला तर कुबेरांचा जो फोटो आहे तो आपल्या देवघरात नसावा. तुम्ही कुबेर यंत्र स्थापन करू शकता, पण कुबेरांचा फोटो आपल्या देवघरामध्ये आपण ठेवत नाही. कुबेरांचा फोटो ज्या ठिकाणी व्यवसाय आहे आपला किंवा माता लक्ष्मी आपण ज्या ठिकाणी ठेवतो, पैसा जिथे ठेवतो आपला, तिथे आपल्याला कुबेरांचा फोटो ठेवायचा आहे. तुम्ही कुबेर यंत्र मात्र देवघरामध्ये स्थापन करू शकता. आता एक लक्षात घ्या, कमळगट्ट्याची माळ देखील आपल्याला या ठिकाणी खरेदी करायची आहे. कमळगट्ट्यांची माळ ही का खरेदी करतो? तर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपण जी काही सेवा करतो या कमळगट्ट्याच्या माळीवर करतो.
आणि कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तरी हरकत नाही, कुबेर यंत्र नसेल हरकत नाही, पण कमळगट्ट्याची माळ मात्र तुम्ही अवश्य खरेदी करा. कारण कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपण जी काही सेवा करतो ती कमळगट्ट्याच्या माळेवर करत असतो. बरोबर आपण वसुबारस. आता वसुबारसपासून आपल्या ज्या काही दिवाळीची सुरुवात आहे ती या दिवसापासून सुरुवात होते. आता वसुबारस दिवशी आपण आपल्या गाईची आणि वासराची पूजा करत असतो. आता प्रत्येकाच्या सिटीमध्ये गाय आणि वासरू आपल्याला बघायला मिळेल किंवा गाईचा गोठा जो असतो तो आपल्याला बघायला मिळेल असं नाही. तर तुम्ही एक छोटी मूर्ती जी आहे गाय आणि वासराची ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करा. ही मूर्ती शक्यतो पितळेची घ्या जर तुम्ही देवघरामध्ये स्थापन करणार असाल तर. देवघरामध्ये गाईचे पूजन का करावे, तर गाईमध्ये 33 कोटी देव आहे असं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि 33 कोटी देवांचा वास या गाईमध्ये असतो. जेव्हा आपण गाईची पूजा करतो तेव्हा गाईमधून मिळणारे जे काही आशीर्वाद आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत राहतात आणि आपण रोज काही गाईची पूजा करू शकत नाही. रोजच उठून कुठला तरी आपण गोठ्यामध्ये जाऊन गाईची पूजा करू शकत नाही. तर तुम्ही घरामध्ये स्थापन करा. अतिशय छोटी मूर्ती घ्या. आता ह्या ज्या काही वस्तू सांगितल्या यामध्ये तुम्ही ज्याच्यावर सेवा करणार आहात त्याच वस्तू तुम्ही खरेदी करा. तोरण जर तुमच्याकडे असेल तर हरकत नाही, तुम्ही नका घेऊ, पण जर तुम्ही नवीन घेणार असाल तर मात्र तुम्ही कवड्यांचं तोरण घ्या. त्याचबरोबर आकाशकंदील देखील आणि पणती देखील. पण पणती एक खरेदी करायला काहीच हरकत नाही. पण देवघरातील ज्या काही वस्तू आहेत मी आता ज्या सांगितल्या, कुबेर यंत्र, श्रीयंत्र, त्याचबरोबर लक्ष्मीची मूर्ती, फोटो, ह्या ज्या काही वस्तू आहेत या वस्तूंवर जर तुम्ही सेवा करणार असाल तरच तुम्ही या वस्तू खरेदी करा. पहा, आपण सर्व वस्तू सांगितल्या म्हणून घेतो आणि आपलं देवघर गच्च भरून टाकतो, असं करू नका. जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही काही वस्तू यातील खरेदी करा. नाहीतर तुम्हाला ज्या या गोष्टींमध्ये तुम्ही सेवा, आता कमळगट्ट्यांची माळ यावर जर तुम्ही सेवा करणार असाल तर अवश्य कमळगट्ट्यांची माळ तुम्ही खरेदी करा. कमळगट्ट्यांची 108 मण्यांची एक माळ मिळते. या कमळगट्ट्यांच्या माळेवर अतिशय उत्तम प्रकारची आणि प्रभावी सेवा या कमळगट्ट्याच्या माळेवर केल्या जातात. तर तुम्ही ह्या घ्या. आता श्रीयंत्र नसेल, कुबेर यंत्र नसेल, प्रत्येकाचीच परिस्थिती सारखी आहे असं नाही. तर तुम्ही सुपारीवर तुम्ही ज्या काही सेवा आहेत त्या करू शकता. सुपारी तर आपण सर्वजणच खरेदी करू शकतो. कसं असतं, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आणि मेन म्हणजे तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्या सेवेवर फार महत्त्व आहे. मग तुम्ही ती सुपारीवर केला तरी काही हरकत नाही. त्यासाठी आपल्याला श्रीयंत्र स्थापन केलं पाहिजे, कुबेर यंत्र स्थापन केलं पाहिजे असं काही नाही. जी काही सेवा करतो ती अगदी मनोभावे आणि शुद्ध भावनेने केला तर नक्कीच ती आपल्या देवांपर्यंत नक्की पोहोचते. ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर खरेदी करू शकत असाल तर नक्की खरेदी करा. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही जर सेवा त्या वस्तूंवर करणार असाल तर अवश्य आपल्या घरामध्ये या दीपावलीला या ज्या काही वस्तू आहेत त्या नक्की खरेदी करा आणि माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी यावर अवश्य ज्या काही सेवा आहेत त्या नक्की तुम्ही पूर्ण करा. देवघर हे आपलं मोजकंच देवघर असावं, देवघरामध्ये मोजकेच देव असावे आणि देवघर पाहता क्षणी सुटसुटीत आणि छान असं सुंदर असं असावं. त्यामुळे देवघरामध्ये गर्दी देखील करू नका. कुबेर यंत्र, श्रीयंत्र जर तुम्हाला आता घ्यायची परिस्थिती नसेल तर तुम्ही नंतर घ्या, पण तुम्ही सेवा जी काही आहे श्रीयंत्राची ती तुम्ही सुपारी स्वरूप मानून देखील करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला दिवाळीच्या खरेदीमध्ये या खरेदी अवश्य करायच्या आहेत. या वस्तू अवश्य आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. सर्व वस्तू नाही जमल्या तरी चालतील, पण कमळगट्ट्याची माळ आणि एक तळीपंथी अवश्य आपल्या घरामध्ये खरेदी करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.